लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। अखिल भारतीय आदिवासी सेना यांच्या वतीने 1 जुलै 2025 रोजी नाशिक रोड महसूल विभागीय कार्यालयावर बांगडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। नाशिक रोड रेल्वे स्टेशन जवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी महिलांनी सहभाग घेतला होता। आदिवासी समाजावर होणारे अन्याय आणि त्यांच्या प्रमुख मागण्या मांडण्यासाठी हा लक्षवेधी बांगड्या मोर्चा काढण्यात आल्याचे यावेळी आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख दीना उघाडे यांनी माहिती दिली। त्यांच्या मागण्या याप्रमाणे आहेत: भारतीय संविधान आणि राज्यघटना सुरक्षित ठेवण्यात यावी, मुंबई दादर रेल्वे स्थानकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, आदिवासी समाजाचे आराध्य दैवत क्रांती राघोजी भांगरे यांच्या स्मारकाचे राजकीय भांडवल न करता हे स्मारक जलद गतीने पूर्ण करावे, महाराष्ट्रातील नाशिक, ठाणे, पालघर जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यात गाव पाड्यावर वाड्या वस्त्यांचा सर्वे करून आदिवासी मागासवर्गीय समाजाचे दुर्लक्षित शासकीय योजनांमध्ये रस्ते, पाणी, शौचालय, वीज आणि सभागृह मिळावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन महसूल विभागाचे अधिकारी यांना देण्यात आले। तसेच अशा आशयाचे पत्र भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली। राघोजी भांगरेंचं स्मारक, अरे आदिवासींचे दैवत राघोजी भांगरे यांचं स्मारक, आदिवासीचे आदरणीय दैवत राघोजी भांगरे साहेब यांचं स्वागत, अरे बिरसा मुंडांचं राष्ट्रीय स्मारक। जे सरकार गरिबांवर अत्याचार करतं अशा सरकारचा अत्याचार करणाऱ्या सरकारचा आदिवासींच्या योजना खेड्यापाड्यात मिळाल्याच पाहिजे, महिलांना रोजगार मिळालाच पाहिजे। आजच्या या लक्षवेधी निदर्शनाच्या मागण्यामध्ये आम्ही आज या बांगड्यांचा आहे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि या सरकारला सादर करत आहोत। कारण की आदिवासी सेनेने राज्य आणि केंद्र सरकारकडे ज्या मागण्या सादर केलेल्या आहेत त्या मागण्यामध्ये ज्या महान पुरुषाच्या घटनेवरती हे सत्ता भोगतायत, फुलेशाहू आंबेडकरांचं नाव घेतलं त्यांचं पोट भरत नाही असे राज्यकर्ते त्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या दादर रेल्वे स्टेशनला टर्मिनस म्हणून द्यायला यांना कमीपणा वाटतोय। ज्या दादासाहेब गायकवाडांनी या ओझरमध्ये विमानतळ व्हावा म्हणून आग्रही मागणी ठेवली होती खासदार असताना, त्या ओझरच्या विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड म्हणून नाव देण्यात यांना लाज वाटते। आज आदिवासींचे अनेक कैवारी आहे राष्ट्रपतीपासून, त्या राघोजी भांगरेंचं बिरसा मुंडाचं स्मारक बांधायला यांना कमीपणा वाटला, त्यांच्या नावाने राजकीय भांडवल करू राहिले। आणि अशा बाबतीमध्ये आजही स्वातंत्र्यानंतर जर या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्वे करत असाल तर श्रीमंताच्या जमिनीच्या मोजणीचा करू नका हो, तुम्ही या गरिबांच्या राहत्या वस्त्यांचा करा की त्यांना आजही पायी चालायला रस्ता नाही आहे, त्या आजही 2 माणसाच्या कोबड्या करून पेशंट गावावर घेऊन पायी पर्यटन चालत आहेत, 1 हंडाभर पाण्यासाठी ते 5-5 किलोमीटर फिरत आहेत, एका विहिरीच्या कठाडावर उभारून ती बाई पाण्याचा डोल खाली टाकते, ती जर ते डोलात काढताना जर आली घरी तर सुरक्षित, नाही तर मेली तर बावडी। यांच्या 100 तळाच्या बिल्डिंगला पाणी जातं, आमच्या घराजवळ धरण असून आम्हाला पाणी प्यायला मिळत नाही। मग सर्वे तुम्ही कुणाचा करता, हा विकास तुम्ही कुणाचा करता, ही सत्ता कुणासाठी आहे? या गरिबांच्या मतावरती तुम्ही आज त्या मंत्रालयात आरडाओरडा करू राहिले, तुम्ही या लोकांचे गारणं ऐकणार का नाही? या लोकांचे प्रश्न सोडवलेच पाहिजे अशी आमची आज आग्रही मागणी आहे। आणि तुम्ही ना करते झालात, अकार्यक्षम ठरलात, तुम्हाला इतक्या वर्षामध्ये साधं एक नामांतर करता आलं नाही, हे मोठं दुर्दैव फडणवीस साहेबांचं। ज्या दीक्षाभूमीवर राष्ट्रपती येत आहेत, पंतप्रधान येत आहेत, तुम्ही फक्त दलितांची मतं घेण्यासाठी दिपवणी करता का? आदिवासींचे मतं घेण्यासाठी राघोजी भांगरेचं भांडवल करता का? मग या सगळ्या तुमच्या नाकर्त्यापणाचा कळस झाला आमचा। आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या महिलांनी तुम्ही त्यांना
लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये पाठवले. त्या लाडक्याच बहिणी तुम्हाला आता बांगडे घेऊन आल्यात की त्यांच्याकडे पाणी नाही, रस्ता नाही, रोजगार नाही. आज या महिला बिचाऱ्या हातावरच्या भाजीपाला करवंद, दोडके करवंद विकून दिवस काढतायत. त्यांना रोजगार नाही. तुम्ही मोठमोठ्या कंपन्या उभार राहिले कुणासाठी? परप्रांतीयासाठी त्या कंपन्या नोकरदार आहेत. गावातला महाराष्ट्रातला माणूस औषधाला शोधून मिळत नाही. एक आदिवासी महिला रोजगार मिळत नाही. एक आदिवासी महिला एखाद्या कंपनीत कामाला नाही. मग कुणासाठी हा विस्तार आहे? विकास कुणासाठी आहे? हा प्रश्न आम्ही आज या लक्षवेधी मोर्चातून करत आहोत. यापुढे मी 15 ऑगस्टला हीच अवस्था मी राष्ट्रपती मुर्मूंना दिल्ली दाखवणार आहे. आता 15 ऑगस्टला आदिवासी महिलांना राष्ट्रपतींना विचारतो की या त्या देशाच्या 1 नंबर क्रमांकाच्या नागरिक आहेत. या आदिवासी महिलांना तुम्ही काय दिलं या महाराष्ट्रात? हा प्रश्न मी 15 ऑगस्टला दिल्लीमध्ये विचारणार आहे त्याला. आणि त्या अनुषंगानं मी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यदसह आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.